मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ काव्याला ते घड्याळ दाखवतो आणि म्हणतो, हे बघा, अहो माझी नाडी सुरू आहे ना, म्हणून हे घड्याळ सुरू आहे आणि ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल त्या दिवशी समजून जा की माझी नाडी सुद्धा, असं म्हणून पार्थ मरण्याची भाषा करतो. तर काव्य लगेचच त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि त्याच्याकडे अगदी इमोशनल होत बघते आणि तिला पार्थने पुढे काहीच बोललेलं नको असतं. त्यानंतर आता पार्थसुद्धा तिच्याकडे तेवढ्याच प्रेमाने, तेवढाच इमोशनल होत बघत असतो. आता त्याला समजलेलं असतं की काव्याला माझी खूप काळजी वाटतीये, परंतु असं काहीतरी कारण आहे जेणेकरून तिला माझ्या आईचं म्हणजे मानिनीचं ऐकावं लागतंय. पण कोणतं कारण आहे ना, हे अजूनही त्याला समजलेलं नसतं. काव्याने त्याला पुढे काहीच बोलू दिलेलं नसतं आणि मग त्यानंतर ती जरा भानावर येते आणि लगेचच आपला त्याच्या तोंडावरचा हात बाजूला घेते. तर आता फायनली काव्या लगेचच रूम सोडते. तर पार्थच्या काळजाचा अक्षरशः ठोका चुकलेला असतो. दुसरीकडे वसू कुणाला तरी फोन करते आणि म्हणते की मी सांगितलेलं काम ना वेळेत झालंच पाहिजे, नाहीतर मग बघा, कारण मला त्या नंदिनीला खूप मोठं सरप्राईज द्यायचंय, असं म्हणून ती फोन ठेवते आणि फोन ठेवल्यानंतर म्हणते, आता सगळेच फासे माझ्या बाजूने पडले पाहिजेत. तेव्हा लगेचच रम्या विचारते, आई कसले फासे फिरवणार आहे ग? तेव्हा वसू सांगते की तू दरवाजा बंद कर आणि आतमध्ये ये. मग रम्या लगेचच तिच्या सांगण्याप्रमाणे दार बंद करून घेते, आतमध्ये येते आणि विचारते, काय ग, कधी फिरवणार आहे तू फासे, कसे फिरवणार आहेस आणि तुझं हे एकट्या एकट्यात काय सुरू असतं ग हल्ली? तेव्हा वसू हसूनच म्हणते, कळेल, हां लवकरच कळेल. तेव्हा आता रम्या विचारते, पण कधी कळणार आहे आई आणि काय कळणार आहे आई? हे बघ, तू माझ्यापासून सुद्धा अगदी लपवाछपवी सुरू केलीये हल्ली, पण याला काय अर्थ आहे? तेव्हा लपवाछपवी करत नाहीये रम्या, पण काम होण्या अगोदर बोभाटा करायचा नाही असं मी ठरवलंय, नाहीतर ते काम अपूर्ण राहतं. तेव्हा रम्या विचारते, म्हणजे मला सांगितलं तर त्याचा बोभाटा होईल असं वाटतं का ग तुला? अगं आई, तू सततच या माणसाशी बोलतीये आजकाल. का बोलतीये, कशासाठी बोलतीये याचा मला अंदाज सुद्धा येऊ देत नाही. आता मला सांग बरं, कोण आहे हा माणूस? त्यावेळी वसू म्हणते, फक्त 2 दिवस थांब रम्या, 2 दिवस, तुला माझा प्लॅन आणि तो माणूस कोण आहे ना हे कळेल. तेव्हा रम्या विचारते, का बरं, आणि 2 दिवसांनी असं काय होणार आहे? आणि आत्ताच जर मला सांगितलं तर जगामध्ये काय उलथापालथ होणार आहे का? तेव्हा वसू म्हणते, रम्या अगं किती चिडचिड करतीयेस, अगं थोडा सुद्धा पेशन्स नाहीये ना तुझ्यामध्ये? तेव्हा रम्या म्हणते, नाही आई माझ्याकडे पेशन्स, इथे युगच्या बाबतीत काय करता येईल, सतत मी आपली डोकं चालवतीये आणि इथे तर तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे. मग वसू हसते आणि म्हणते, शांत हो ग रम्या, जरा शांत हो, आणि युगच्या बाबतीमध्ये ना अजिबात तू विचार करू नकोस, कारण याचा विचार ना मी खूप अगोदर केलाय. अगं उद्या नक्कीच निकाल लागेल. तेव्हा रम्या हादरतेच आणि विचारते, पण कसा निकाल लागणार आहे आई? तेव्हा लगेचच वसू म्हणते, या घरामध्ये ना उद्या खूप मोठा राडा होणार आहे. तर आता दुसरीकडे काव्या ही गेस्ट रूममध्ये आलेली असते, पण तिचं मनच कशात लागत नसतं. हळूहळू ती आपलं बॅगमधलं सामान आता बाहेर काढू लागते. ती नाईट क्रीम आता ड्रेसिंग टेबलजवळ ठेवत असते. तेव्हा तिला ते सगळे प्रसंग आठवतात की कशाप्रकारे रोज पार्थच्या हाताला लावण्यासाठी मी नाईट क्रीम द्यायचे आणि दुसरीकडे पार्थला सुद्धा तेच सर्व क्षण आठवत असतात, त्यांचं नाईट रुटीन आठवत असतं. तर इकडे काव्य खूपच इमोशनल होते. त्यानंतर ती आपला चष्मा व्यवस्थित ठेवत असते. तेव्हा जेव्हा माझ्या चष्म्याची काच फुटली होती तेव्हा पार्थने मला न सांगता कशा प्रकारे ती दुरुस्त करून आणली होती हे देखील तिला आठवतं. पार्थसुद्धा काव्याच्या आठवणींमध्ये इकडे अगदी रमून गेलेला असतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी असतं, तो अगदी इमोशनल झालेला असतो. मग तो आपल्या स्वतःच्या हातातील घड्याळाकडे पाहतो आणि ते ट्विन्स वॉचेस आहे, त्यापैकी नेमकं माझंच वॉच काव्याकडून तुटलं होतं आणि मग तसंच तिने मला कशा प्रकारे एवढं छान सरप्राईज दिलं हे देखील पार्थला आता आठवतं आणि तो त्या घड्याळाकडे आता बघतच राहतो. त्यानंतर आता काव्या बेडवर बसते आणि ती पिलो हातात घेते. तिला आठवतं की मी पार्थला सांगितलं होतं आपण एका बेडवर झोपूयात म्हणून, पण आता पार्थ माझ्या शेजारी झोपायला नसणार हीच खंत तिच्या मनात असते.
ती पार्थला ना खूप मिस करत असते. क्षणोक्षणी त्याची तिला आठवण येत असते. दुसरीकडे पार्थला सुद्धा तसंच होत असतं. सुद्धा आता कशा प्रकारे काव्या हट्टाने माझ्या बेडवर झोपली होती ते आठवतं आणि मग काव्यासाठी तो आता तेथे पुन्हा एकदा उशा ठेवतो, जेणेकरून काव्य असल्याचा मला इथे भास होईल ना यासाठी. इकडे काव्या आता आपल्या एसीचं टेम्परेचर वाढवते, परंतु आता तिला आठवतं जेव्हा मी एसीचं टेम्परेचर वाढवते तेव्हा पार्थ मात्र अगदी थंडीने कुडकुडतो आणि हेच सगळे प्रसंग तिला आठवतात. आता दुसरीकडे सुद्धा पार्थ हा लगेचच त्या एसीचा रिमोट हातात घेतो आणि टेम्परेचर वाढवत असतो, कमी करत असतो. मग त्यानंतर ते दोघेही आता एकत्रच आपापल्या रूममध्ये असून देखील घड्याळाकडे बघतात आणि त्या दोघांनाही एकमेकांची खूप आठवण होते. त्यानंतर ते दोघेही आपापल्या बेडवर पडतात. दोघांनाही एकमेकांची खूप म्हणजे खूप आठवण येत असते. तर आता पार्थच्या आठवणीने काव्याच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. तर इकडे पार्थ आता काव्या ज्या उषा आपल्या डोक्याखाली घ्यायची त्या उशांकडे नुसता बघत राहतो. काव्याची जागा आज रिकामी असते, त्यामुळे पार्थ तिला खूप मिस करत असतो. तर आता दुसरा दिवस उजाडतो तेव्हा काव्या अभ्यासच करत असते. त्यानंतर आता नंदिनी ही तेथे येते आणि लगेचच दार ठोठावत विचारते, येऊ का? तेव्हा अगं ताई काय विचारतेस तू, येऊ का म्हणून, ये चल असं काव्या म्हणते. तेव्हा नंदिनी हसतच आतमध्ये येते आणि विचारते, काय अगं काव्या, रात्रीसुद्धा गेस्ट रूममधल्या लाईट्स किती वेळ ऑन होत्या बरं, आणि आतासुद्धा बघतीये तर अभ्यास करतीयेस, मला सांग तू झोपते बिपते की नाहीस? तेव्हा काव्या म्हणते, अगं झाली की थोडा वेळ झोप, आणि काय झालं ना, हा चॅप्टर थोडा डिफिकल्टच आहे, त्यामुळे म्हटलं एका रात्रीतच आपला असा कंप्लीट करावा. तेव्हा अगं पण इथे या खोलीत, असं आता नंदिनी विचारते. तेव्हा काव्या आता एकदम धक्क्यानेच म्हणते की आता हीच माझी खोली, हीच माझी जागा. आता तिला थोडं वाईट वाटतं. नंदिनीला तिच्या बोलण्याचा अर्थ काही उमजत नाही, म्हणून ती आता काव्याला विचारते, काय? मग आता काव्य म्हणते, अगं सध्या तरी. तेव्हा नंदिनी मग हसते, तिच्या जीवात जीव येतो आणि ती म्हणते की काही हरकत नाही. त्यानंतर नंदिनी आता लगेचच तिच्या तेथे बेडवर बसते. कपड्यांच्या घड्या घालता घालता म्हणते, काव्या अगं तू असा अभ्यास करतेयस ना, मला आपल्या त्या माहेरचे दिवस आठवले. अगं तू नाही का तेव्हा असाच अभ्यास करायचीस, आणि आरुषीने जरा आवाज केला किंवा तिच्या फोनचा आवाज आला तर ताबडतोब तिला लगेच रूम बाहेर काढायचीस आणि मग आरुणा माझ्या रूममध्ये येऊन झोपायची. तेव्हा काव्यासुद्धा हसते आणि म्हणते, वेडी आहे ग आरू, एवढ्या मोठ्या मोठ्याने फोनवर बोलायची, मला ते आवडायचं नाही. मग मी तिला सांगायची, बाई ही माझी रूम आहे, तू बाहेर जा आणि मला अजिबात डिस्टर्ब करू नको, तुला माहिती आहे ना नंदिनी ताई. अगं किती मोठ्याने बोलायची सवय होती तिला. मग आता नंदिनी म्हणते, मग काय अगं इतक्या मोठ्याने बोलायची की तिचं जे गॉसिप आहे ना ते मला बसल्या जागी सगळं कळायचं. अगं म्हणजे मला म्हणायचंय हे की तुला अभ्यास करताना आरुषीचा त्रास व्हायचा तर तू काय करायचीस तर तिला बाहेर काढायची, पण तुझी रूम तू कधी सोडली नाहीस काव्या. मग काव्याला आता जरा धक्काच बसतो आणि ती विषय टाळण्याच्या प्रयत्नात असते. मग नंदिनी म्हणते, अगं तसं नाही, पण मी इथे बघतीये ना तुझी कपडे आहेत, इथे तुझे अभ्यासाचं सगळं साहित्य आहे, बॅग आहे, मला सांग आता इथे काय राहायला आली की काय? तेव्हा काव्या सांगते, अगं राहायला नाही पण अभ्यास करायला आलीये असं म्हण. मग आता नंदिनी म्हणते, अगं हो पण झोपायला तरी जाते की नाही तू तुझ्या रूममध्ये? तेव्हा आता नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर काही तिला अजून मिळालेलं नसतं. ती आता काव्याकडे बघतच राहते. तेव्हा मानिनी आणि तिच्यामध्ये झालेले वाद आता तिला सगळे काही आठवू लागतात आणि काव्या उत्तर देण्याचं आता टाळत असते. त्यानंतर काव्या एकदमच इमोशनल झालेली असते. नंदिनी तिला विचारते, काव्या अगं काय झालं काय तुला बाळा? मग आता काव्या आपला चष्मा अगोदर काढून ठेवते आणि तिला जरा खोटंच सांगत असते की अगं तिकडे आपल्या घरामध्ये मला डिस्टर्ब करायला कोण होतं तर आरुषी, आणि इथे मला डिस्टर्ब करायला कोण आहे तर भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक जण म्हणजे मिस्टर पार्थ देशमुख. मग नंदिनीला आता हसू येतं. काव्या म्हणते, काही फरक नाही ग दोघांमध्ये, अगं बायकांसारखं ना सारखं आपलं बोलत राहतात, बडबड करत राहतात. बरं तुम्हाला असं वाटेल ते झोपल्यानंतर तरी रूममध्ये शांतता असेल, पण नाही ना, ते झोपल्यानंतर रात्रभर त्यांचा घोरण्याचा रणगाडा मात्र सुरूच असतो. अगं मेन म्हणजे काय, मी आरुषीला आपल्या घरी सांगायचे ना की तू जा बरं आता रूम बाहेर, कारण तुझ्या बडबडीने मला खूप डिस्टर्ब होतंय.
आणि मला अजिबात त्रास वगैरे देऊ नकोस. पण या घरामधनं आमच्याच रूममधून मी पार्थला कशी काय बाहेर हाकलवू सांग बरं. मग मीच म्हटलं आपणच जरा ब्रेक घेऊयात. मग नंदिनी म्हणते हरकत नाही, निदान तू तुझ्या रूमला आमची रूम असं तरी म्हणालीस. मग त्यावेळी आता काव्याला धक्काच बसतो की आपण हे काय बोलून गेलो. मग ती आता एकदम शांत होते. त्यानंतर आता काव्या काय झाले अगं सांग ना बाळा असं नंदिनी विचारत असते. काव्या म्हणते काही नाही ग ताई, तर आता तू काहीतरी माझ्यापासून कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतीये, मला हे स्पष्टपणे दिसतंय जाणवतंय असं नंदिनी म्हणते. तर काव्या घाबरतच म्हणते काही नाही ग ताई, तू उगीच काहीतरी आपल्या डोक्यात धरून बसतेस. नीला कुठे ना कुठे समजलेलं असतं की काहीतरी गडबड आहेच. तेवढ्यातच पार्थ आता तेथे येतो आणि म्हणतो अरे वा, जावा तर गप्पा मारत बसले आहेत. तेव्हा काव्या विचारते अहो तुम्ही इथे का आलात. तेव्हा पार्थ म्हणतो की म्हटलं तुम्ही अभ्यास करत असाल ना, गरमागरम तुमच्यासाठी कॉफी घेऊन यावी, आता हे घ्या बरं कॉफी असं म्हणून पार्थ तिला कॉफीचा मग देतो. तेव्हा नंदिनी आता दोघांकडे बघूनही हसत असते. काव्या म्हणते एक कॉफी द्यायला किती ती बडबड करावी लागते हो तुम्हाला. तर आता काव्या म्हणते थँक्यू हा कॉफीसाठी. मग पार्थ लगेचच वेलकम म्हणतो. काव्या म्हणते मला गरजच होती कॉफीची. तेव्हा तो म्हणतो म्हणूनच घेऊन आलोय, प्या कॉफी प्या. काव्या त्याच्याकडे बघतच बसते. तेव्हा नंदिनी म्हणते आता मी काय म्हणते, तुमचं चालू द्या हां, मी आपली येते असं म्हणून नंदिनी लगेचच तेथून जाते. तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही प्या कॉफी हां, मी इथे बसतोय आता जरा. त्यावेळी काव्या म्हणते नका ना बसू, ताई गेली आहे ना खाली, मग तुम्ही सुद्धा जा की ओ खाली, आता बसू नका ना प्लीज, मी सुद्धा आवरून आता खालीच येणार आहे. त्यावेळी पार्थ म्हणतो अहो तुम्ही कॉफी पेपर्यंत तरी. मग काव्य एकदमच इमोशनल होते आणि म्हणते मी पेन ना कॉफी प्लीज, तुम्ही जा ना खाली. तेव्हा पार्थ बिचारा आता होला हो करतो आणि म्हणतो डायनिंग टेबलवर जवळ या हा, मी वाट बघतोय. तेव्हा काव्य म्हणते ठीक आहे येते. मग त्यानंतर पार्थ आता जातो आणि पुन्हा मागे येतो. काव्या कॉफी पिणार तितक्यात तो आता तिच्या कानात म्हणतो सिनेमन कॉफी आहे. तेव्हा काव्या धक्क्याने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहते. तर पार्थ बिचारा हसतच मग तेथून जातो. काव्याला आता खूप वाईट वाटतं. ती मनातच म्हणते सॉरी हा पार्थ, अहो मी कॉफी पेईपर्यंत तुम्ही इथे बसला असतात ना तरीही मला आवडलं असतं, मला चाललं असतं, परंतु तुम्ही डायनिंग टेबलवर सुद्धा नाही, तुम्ही आपल्या रूममध्ये सुद्धा नाही. हे पाहिल्यानंतर लगेचच मानिनी काकू इथे आल्या असता आणि खूप गडबड झाली असती. मग तुम्हाला माहीत नाही, परंतु मी त्यांना वचन दिले. तर दुसरीकडे आता युग डायनिंग टेबलवर आलेला असतो. तो म्हणतो आई अगं माझ्यासाठी तू कमी साखरेचा चहा बनवलाय ना. तेव्हा मानिनी म्हणते हे बघ युग, आता अजिबात साखरेचा विचार करू नकोस, खात पीत जा रे जरा. तेव्हा तो म्हणतो अगं कॅलरीज बर्न नाही होणार. तेव्हा ती म्हणते त्या कॅलरीजचा सुद्धा विचार करू नको. मग आता तो चहा पिऊ लागतो. इकडे वसू रम्याची मात्र गडबड सुरू असते. त्यांना पहिला बॉम्ब आता टाकायचा असतो. युगचं जे मार्कशीट असतं ते त्या दोघी भामट्यांच्याच हातात असतं आणि मग आता त्या मार्कशीटचा लगेचच असा बोळा रम्या करते आणि म्हणते की थोड्या वेळात ना आता खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे. आणि त्या मार्कशीटचा बोळा करत आता जेथून माणसांची एजा असते ना नेमका रम्या तेथेच टाकते. त्यावेळी आता इकडे या मायलेकांचं बोलणं सुरू असतं. मानिनी विचारते काय रे तुझा काय प्लॅन आहे. तेव्हा युग म्हणतो असा अजून काही प्लॅन नाही आहे. मग आता मानिनी म्हणते की ठरवलं की मग सांगा, तोपर्यंत आरामात राहा आणि एन्जॉय कर आणि जरा भरपूर खात जा समजलं. तर दुसरीकडे रम्याचं आपलं चाललेलं असतं कचरा वगैरे त्या बोळ्या शेजारी टाकणं, म्हणजे त्या मार्कशीट जवळ टाकणं, जेणेकरून सगळ्यांचं लक्ष तिथे जाईन. आणि मग हा सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर वसू आणि रम्या दोघीही आता नाश्ता सगळ्यांसाठी वाढत असतात. त्यानंतर आता मानिनी वसूला विचारते आतली सगळी कामं झाली आहेत का. तेव्हा वसू म्हणते नाही थोडी राहिली आहेत, पण तुला एक रिक्वेस्ट करू का गं मानिनी, पावसाळा संपून ना आता उन्हाळा सुरू झाला तर आहेच आणि खूप उकाडासुद्धा वाढलाय ग. त्या गॅस शेजारी उभं राहून अक्षरशः ना मला घामाघूम व्हायला होतं. फक्त 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ का, मी AC समोर थांबते 2 मिनिटाचा ब्रेक घेऊन आणि लगेचच कामाला सुरुवात सुद्धा करते. मग मानिनी म्हणते आपल्या सगळ्यांना अगदी वेळेवर खायला लागतं माहिती आहे ना आपल्याकडे, मग उगीच आपलं काहीतरी बोलायचं.
त्यावेळी मिथून आता फोनवर बोलत तेथे येतो. आय लाईक दिस आणि मला पार्टी पाहिजे. मुलीला ना लगेच कोणत्याही व्यापात गुंतवू नकोस रे, जरा वेळ दे आणि तिला तिच्या आनंदात जगू देत. चल ठेवतो फोन, बाय असं म्हणून मिथून फोन ठेवतो. तेव्हा नंदिनी सुद्धा आता तेथे येते आणि म्हणते अरे वा मिथून काका, कोणी आणि कशी छान बातमी दिली हो तुम्हाला. तेव्हा मिथून सांगू लागतो माझा बालपणीचा मित्र आहे सुबोध जाधव, तर त्याची मुलगी आहे ना ती MBBSला अगदी टॉप आली. आय लाईक दिस. मी म्हटलं त्याला अरे वा 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 आणि म्हणून मग मला फोन केला होता. त्याने ही गुड न्यूज सांगितल्यानंतर मी लगेचच त्याचं अभिनंदन केलं. मग त्यानंतर तो युगला विचारतो युग तू MBBSला आहेस ना रे. तेव्हा युग धक्क्यानेच आता त्याच्याकडे बघतो. मग तो म्हणतो सॉरी आय मिस्टेक दिस, तू MBAला आहेस ना. अरे मला सांग ती परीक्षा होऊन अगदी जमाना झालाय ना रे आता. तेव्हा युग आता नंदिनीकडे बघतो आणि खूप घाबरतो. युग आता आपल्याच विचारात असतो, तो काहीच बोलत नसतो, एकदम शांत होतो आणि तो घाबरतो. त्यानंतर आता लगेचच मिथून म्हणतो अरे सांग ना, घरात पार्टी झाली नाही किती दिवस झाले. माझ्या त्या दोन्ही सातबाऱ्यांना अजिबात केक वगैरे खायला मिळालेला नाहीये. पार्टी कधी करायची ना ते सांग अगोदर. युग सगळ्यांपासून आपली नजर मात्र चोरू लागतो. मानेनी विचारते अरे काय रे युग, काय म्हणतोय आम्ही तुला सगळेजण, ऐकायला नाही येते का. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो काका अरे अजून रिझल्ट लागायचं बाकी आहे. तेव्हा मिथून विचारतो पण असं कसं रे. तर रम्या आणि वसू या दोघीही मात्र आता हसू लागतात. तर आता नक्की ना असं वसू विचारते की तू काही लपवतोस आमच्यापासून. मग आता वसूला लगेचच तो म्हणतो की असं नाही आहे काही. तेव्हा वसू म्हणते असं नाही रे बाळा, तुझ्या वयाची मुलं आजकाल खूप लपवालपवी करायला लागली आहे ना म्हणून म्हटलं. तेव्हा नंदिनी लगेचच आता त्याची बाजू घेते आणि म्हणते सगळे तुमच्यासारखे नसतात हो वसू. आणि युग हा समंजस आणि खूप सेन्सिटिव्ह मुलगा आहे आणि मला सांगा तो कशाला काही लपवेल उगीच, आणि मुळात त्याच्याकडे ना लपवण्यासारखं काही नाहीच आहे. तेव्हा लगेचच आता मिथून म्हणतो नंदिनी आय ॲग्री विथ यू. तेव्हा आता लगेचच तो सर्वांना सांगू लागतो की कसं आहे ना आपला युग इतर मुलांसारखा नाही, तो आपल्या संस्कारात वाढलाय. त्याचबरोबर माझे सुद्धा संस्कार आहेत, आपल्याबरोबर दुसऱ्यांना सुद्धा काही समजू नका तुम्ही. तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते मिथून भाऊजी, कावीळ झालेल्या माणसांना समोरचं जग देखील पिवळंच दिसतं ना हो. तरीही युग आता एकदम गप्प असतो, कारण त्याला काही सुचत नसतं की करावं काय. हे सांगू की नको की मी फेल झालोय. त्यावेळी वसू म्हणते अगं मानिनी हे काय बोलतेस तू. तर नंदिनी म्हणते आज युगबद्दल बोललात पण त्याच्यावर संशय अजिबात घेऊ नका हा तुम्ही. तेव्हा काव्यसुद्धा तेथे येते. त्यानंतर नंदिनी म्हणते हे पहा, तसंच जर काही लपवण्यासारखं असतं तर घरातल्या कुणाला ना कुणाला त्यांनी सांगितलं असतं किंवा कुणाबरोबर तरी शेअर केलंच असतं. तेव्हा वसू लगेचच नंदिनीच्या अंगावर धावून जाते आणि विचारते म्हणजे मी आता कोणाशी बोलायचंच नाहीये का. अगं माझा भाचा आहे तो, त्याची जरा ना मी गंमत करत होते आणि आता तेही करायचं नाही का. मी जरा काही बोलले ना तर लगेचच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असतेस तू. तेव्हा काव्य भडकते आणि म्हणते असं वागायचंच कशाला ना की जग आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करेल. मग आता रम्या लगेचच धावते आणि म्हणते सगळं जग नाही तर फक्त ही नंदिनीच असले प्रश्न करते ना ज्यामुळे माझी आई अडचणीत येते. मग तेव्हा काव्य म्हणते कसं आहे ना रम्या, तुझी आई ना स्वतःसाठी नेहमी खड्डा खणते आणि अगदी स्वतःच त्या खड्ड्यामध्ये सुद्धा पडते. त्यामुळे उगीच माझ्या नंदिनी ताईला ना दोष देण्याची गरज नाही. तेव्हा रम्या विचारते झालं स्वतःच्या बहिणीची बाजू घ्यायला आलीस, तुला प्रत्येक वेळी असं नाक खुपसायचंच असतं का ग काव्या. तेव्हा काव्या म्हणते काय प्रॉब्लेम काय आहे तुला. अगं प्रत्येक वेळी तू तुझ्या आईची बाजू घ्यायला पुढे सरसावतच असतेस ना. आणि हे बघ रम्या, तू माझ्या नंदिनी ताईला त्रास देत होती तेव्हा तुम्ही दोघींनी लाज लज्जा शरम हे सगळं काही विकलंच होतं ना. पण आता शिक्षा भोगताना सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाहीये का. मग आता वसू रागात म्हणते ए काव्या बस झालं, आता वयाचं भान ठेव जरा, कारण माझी लाच काढशील का तू. काव्या म्हणते हो काढणार, आणि एकदा नाही तर अगदी 100 वेळा काढणार. कारण मला असं वाटत होतं शिक्षा भोगल्यानंतर माणूस हा सुधारतो, पण तुमच्याकडे तर अगदी ते सुद्धा दिसत नाहीये. तेव्हा रम्या म्हणते अच्छा म्हणजे तुझी आणि तुझ्या बहिणीची हंजी केली तर आमच्यामध्ये सुधारणा झाली असं म्हणशील का मग तू. आता हे बघ काव्य, आम्ही आमची शिक्षण अगदी प्रामाणिकपणे भोगतोय. तेव्हा काव्य म्हणते ओ प्लीज, प्रामाणिकपणा हा शब्द ना तुमच्या दोघींच्याही तोंडून अजिबात शोभत नाहीये. असं म्हणून आता त्या
तिघींमध्ये जबरदस्त अशी भांडणं होतात. त्या तिघीही एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत असतात. मानिनी मिथून मात्र एकदम गप्प असतात. मग आता काव्या म्हणते, काय तर म्हणे प्रामाणिकपणे शिक्षा भोगताय का, वाटेल ती बडबड ना आता बंद कर जरा. तेव्हा लगेचच मानिनी म्हणते, बस झालं आणि आवाज खाली हा. असं म्हणून आता मानिनीने पहिल्यांदाच काव्याला विरोध केलेला असतो. तेव्हा नंदिनीला सुद्धा अगदी शॉकच बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थच्या हाताला तो रिझल्ट नेमका युगचा लागतो आणि तो रागातच त्याला जाब विचारतो, असा कसा नापास झाला, अभ्यास नव्हता केला का तू. मग तोऱ्यातच रम्या पुढे येते आणि म्हणते, युग आपल्याशी खोटं बोललं हे चुकीचंच आहे, पण नंदिनीला तर सगळं माहीत होतं ना. तेव्हा आता रम्या पुढे येते आणि म्हणते की मामी, या घरात खोटं बोलल्यावर लगेचच न्याय होतो ना, मग मला सुद्धा न्याय हवा आहे आणि योग्य न्याय निवड तुम्हीच करायचा आहे, कारण त्या नंदिनीला शिक्षा तुम्हीच द्यायची आहे. तेव्हा आता लगेचच काव्या पुढे येते आणि म्हणते, रम्या, मोहितेंच्या मुलींवर खोटं नाटं आरोप करायचे नाही आणि लपवाछपवीचे तर अजिबात नाही, तसे संस्कारसुद्धा नाही आहेत. तेव्हा तुमच्या संस्कारांबद्दल काय बोलायचं आहे, असं रागातच रम्या म्हणते. तेव्हा रम्या असं म्हणून रागातच काव्य आता तिला चांगलीच बघणार असते. तर आता पार्थला खूप राग येतो आणि तो रम्याला म्हणतो, इनफ रम्या इनफ. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.